चला सुरू करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा आपलं ऐतरेय उपनिषद आहे, चालू आहे आपलं सध्या ऋग्वेदाच्या अंतर्गत. आणि आपण पहिला आणि दुसरा, पहिला अध्यायातला पहिला दुसरा श्लोक आपण पाहिला. त्याच्यामध्ये प्रथम खंड आहे. हा प्रथम खंडामध्ये 4 श्लोक आहेत. तर पहिला अध्यायातला प्रथम खंड, त्यात 4 श्लोक आहेत. त्या 4 श्लोकापैकी आपण 2 श्लोक पाहिले. आज उरलेले 2 श्लोक पाहून आपण हा पहिला खंड आज आपण पूर्ण करणार आहोत. तेव्हा हा जो विषय आपण जो सुरू केला, त्या विषयामध्ये पहिला जो विषय होता तो म्हणजे आत्मतत्वाचा. त्याच्यावर खूप विस्ताराने मी 2 प्रवचने केलेत की आत्मतत्व म्हणजे काय आहे नेमकं, आणि त्या आत्मतत्वाची तत्वस्वरूप काय आहे, त्याची क्षमता काय आहे, याच्यावर बराच विस्तार केला मी. तर तो आत्मतत्व हे सच्चिदानंद अनादि अनंत तत्व आहे की ज्याचा प्रारंभ नाही आणि ज्याला अनंत नाही, ज्याला जन्म नाही आणि ज्याला मृत्यू नाही, असं हे आत्मतत्व. हे आत्मतत्वाच्या मधूनच हे सगळं ब्रह्मांड कसं निर्माण झालं, असा मुख्य विषय आहे. की आत्मतत्व जेव्हा निरुपाधिक असतं तेव्हा त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हणतात. आणि ब्रह्मतत्वातूनच ब्रह्मांडाची निर्मिती झाली. तर तो हा विषय आहे की हे ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, ही सृजनशीलता कशी झाली. तर त्या आत्मतत्वावर आपण पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की हे आत्मतत्व जे आहे हे पहिलेपासून हे आहे. आणि पूर्वी काहीही नव्हतं. ज्यावेळेस पूर्वी सृष्टी ही निर्माण झालेली नव्हती, अशा स्थितीमध्ये केवळ केवळ आत्मतत्व होतं. आणि नंतर या आत्मतत्वामध्येच एक सर्वज्ञता आहे. आणि ही सर्वज्ञता असल्यामुळे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. ती स्वतःचं पहिल्यांदा स्वरूप काय आहे ही जिज्ञासा त्याची स्वतःबद्दल झाली. आणि ह्या जिज्ञासेतूनच महत्तत्व असं निर्माण झालं की महत्तत्व म्हणजेच बुद्धितत्व आहे. पण हे बुद्धितत्व साधारण माणसाचं बुद्धितत्व नाही, तर हे अनंत विश्वामध्ये असलेलं बुद्धितत्व आहे. हे संबंध ब्रह्मांडामध्ये ज्याचं पुढे त्याचा विनियोग झाला, असं हे बुद्धितत्व. म्हणून त्याला महत्तत्व असं म्हटलंय की हे महत्त्व या आत्म्याचंच स्वरूप लक्षण आहे की त्याच्या जिज्ञासेतूनच ही निर्माण झाली गोष्ट की मी कोण आहे. म्हणजे पहिल्यांदा आत्मतत्वाची व्याख्या करताना आपण ते निरपेक्ष अस्तित्व असं म्हणतो. म्हणजे आहे जे तत्व आहे ना, तर आहे हा शब्द वापरला तर त्याचा संदर्भ आत्म्याशी येतो. तर आहे असं म्हणताना तेव्हा आहे आहे नावाचं एक स्पंदन त्या आत्मतत्वामध्ये चालू होतं. आहे आहे आहे, कधीच नसणार, असं होणारच नाही. तर अखंड आहे असं आहे नावाचं तत्व. म्हणजे एकदा मला एकाने प्रश्न विचारला होता की आत्मतत्व तुम्ही व्याख्या कराल का. तर आत्मतत्व म्हणजे अस्तित्व. मग कसं अस्तित्व, तर ते निरपेक्ष अस्तित्व. म्हणजे त्याची कुठल्याही प्रकारची उपाधी नसलेलं ते अस्तित्व आहे. असं हे आत्मतत्व. हे निरपेक्ष अस्तित्व जे आहे त्या निरपेक्ष अस्तित्वाचे लक्षणं काय आहेत, तर ते सच्चिदानंद लक्षण आहे, सर्वज्ञता आहे. आपण पुष्कळ लक्षणं पाहिली, विस्तार पुष्कळ पाहिला. तर त्या सर्वज्ञता जी आहे त्याच्यातूनच त्याची जिज्ञासा झाली की आहे आहे म्हणजे काय आहे. आहे आहे नावाचं स्पंदन स्वतःमध्ये चालू आहे, पण आहे म्हणजे काय आहे, कोण आहे, असा जेव्हा प्रश्न स्वतःशी झाला निर्माण, त्याच्यातून ही सृष्टी निर्माण झाली. हा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नातून महत्त्व निर्माण झालं. आणि त्या महत्त्वालाच अनेक प्रकारचे त्याचे पुढे व्याख्या आहेत. भागवतामध्ये आहेत, अनेक पुराणामध्ये आहेत, आणि उपनिषदामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये आहेत. कारण या सगळ्याचा विषय हा ब्रह्मतत्वाचाच विषय असल्यामुळे हे संबंध वेदवाङ्मय जे आहे ते ब्रह्मतत्वावरच सांगितलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी याचा उल्लेख आहे. तेव्हा ह्या जिज्ञासेपोटी त्या आत्मतत्वाचा अशी जिज्ञासा झाली की कोण आहे, काय आहे. आणि काय आहे असं म्हणतानाच ते आपल्याला दिसलं पाहिजे. तर दिसण्याकरता आता मला लोकांची निर्मिती करावी लागेल. आता लोक म्हणजे काय आणि लोकांची निर्मिती म्हणजे काय नेमकं. तर लोक हा शब्द जो आलेला आहे तो अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या जीवात्म्याची वस्ती जिथे आहे त्याला लोक असं म्हणतात. जसं देवलोक, तर देव हे सुद्धा जीवच आहेत. इंद्र आहे, वरुण आहे, अग्नी आहे. तर हे सगळे जे देव आहेत हे देव सुद्धा हे जीवच आहेत. त्यानंतर ज्या अंतरिक्षामध्ये पितर लोक आहेत, गंधर्व लोक आहेत. म्हणजे लोक असं म्हणताना विशिष्ट प्रकारचे जे जीव आहेत त्या जीवांची जिथे वस्ती असते ते स्थान म्हणजे लोक आहे.
तर हे जीव कुठे आहेत, तर ते आत्मतत्वामध्येच आहेत. म्हणजे आत्मतत्व एक जर सांगायचं झालं तर हे संबंध ब्रह्मांडाचं अव्यय बीज आहे. त्या अव्यय बीजातूनच हा ब्रह्मांडरूपी वृक्ष निर्माण झाला. त्याला आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण चिप्स म्हणतो, म्हणजे आयसी. जी काय इंटिग्रेटेड सर्किट जे असतं, की ज्याच्यामध्ये कसं आहे की दिसायला ते खूप छोटं असतं, पण त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो खूप लार्जर एरियामध्ये असतो. हा एक उदाहरण म्हणून मी सांगतो. किंवा वटवृक्षाचं बीज आहे, की त्या बीज हे अतिशय सूक्ष्म आहे. पण ज्यावेळेस त्याच्यातून आविष्कार होतो, तेव्हा तो आविष्कार जो आहे तो फार मोठ्या अशा या ब्रह्मांडाचा आविष्कार होतो. तेव्हा त्या ब्रह्मांडाच्या अधिष्ठानामध्ये ते आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून या आत्मतत्वाला आहे नावाची गोष्ट आहे. आहे म्हणत असताना ते कसं आहे हा प्रश्न त्याचाच त्याला पडला. आणि म्हणून त्याच्या सर्वज्ञतेतून तो कसा आहे असं म्हणताना लोक निर्माण करण्याची इच्छा झाली. का झाली? कारण त्याच्यातूनच ती जीवसृष्टी निर्माण होणार आहे आणि त्या जीवसृष्टीला जे काही कर्म असेल त्या कर्माचं फळ भोगण्याकरता विविध लोकांची गरज आहे. ही ऑटो सिस्टम आहे, ही स्वयंभू व्यवस्था आहे. म्हणजे असं काय कोणी काहीतरी फार मूळ कृती करून केलेली गोष्ट नाहीये. तर ते अक्रिय स्थितीमध्ये निर्माण झालेली गोष्ट आहे. आत्मतत्व कसं आहे तर अक्रिय आहे. परंतु अक्रिय असताना सुद्धा त्याच्यामध्ये सृजनशीलता आहे. आणि म्हणून ही जी काही त्याची इच्छा झाली तर त्या इच्छेमधून हे 4 लोक निर्माण झाले. आपण पहिल्या श्लोकांमध्ये पाहिलं आपण, की त्या पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं, की त्याला असं इच्छा झाली, की माझ्यामध्ये हे लोक निर्माण व्हावेत. अशा प्रकारची इच्छा झाल्यावर त्याच्यामध्ये हे अंब, मरीची, मर आणि आप असे हे 4 लोक निर्माण झाले. आता हे 4 लोक कसे निर्माण झाले? त्या निर्मितीमध्ये काय काय घडलं? कसे कसे ते निर्माण झाले? आता का निर्माण झाले हे मी सांगितलं, की हे त्याच्यातूनच ही जीवसृष्टी निर्माण होणार आहे. आणि या जीवसृष्टीला राहण्याकरता आणि त्यांचे कर्माचे फळ भोगण्याकरता त्यांना लोकाची गरज आहे. पुण्याचं कर्म केलं तर स्वर्गाचा भोग मिळेल. पापाचं कर्म केलं तर त्याला नरकाचा भोग मिळेल. आणि पुण्य आणि पाप समान असेल आणि परमेश्वराची जिज्ञासा असेल तर पृथ्वीवर जन्म होईल आणि त्या ठिकाणी मनुष्य लोकात तो जाईल. तर अशा प्रकारचे जे विभिन्न लोक आहेत ते विभिन्न लोक त्या त्या प्रकारच्या जीवांची वसती करून त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्माच्या फळाचा भोग प्राप्त करण्याकरता ते लोक आहेत. आणि म्हणून या विभिन्न लोकांची निर्मिती केली. आणि ही स्वयंभू व्यवस्था आहे. आत्मतत्वामध्ये या सगळ्याच गोष्टी आहेत. जसं वटवृक्षाच्या बियामध्ये फांद्या आहेत, पान आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, तसं या आत्मतत्वामध्ये अनंत प्रकारचे जीव आहेत, अनंत प्रकारचे लोक आहेत. आणि हे संबंध ब्रह्मांड त्याच्यामध्ये बसलेलं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अध्यारूत आहेत. आणि आणि स्वतःमध्ये काय आहे ह्याची जिज्ञासा झाल्यामुळे त्याला लोकनिर्मिती करण्याची ही इच्छा झाली. आणि ही आता ही कशी झाली? तर आता हे आपण आज ह्याच्यावर पाहणार आहोत, की हे जे लोक निर्माण कसे झाले आणि हे लोक निर्माण झाल्यानंतर ह्या प्रत्येक लोकांचं नेमकं काय प्रयोजन होतं आणि त्याच्या पुढे त्याचा विकास कसा झाला, हा आजचा विषय आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर आपण आजच्या विषयामध्ये आपण प्रवेश करू, की हा पहिला आणि दुसरा आपण श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला. आता आपण तिसरा आणि चौथा श्लोक आपण घेणार आहोत. तेव्हा या तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये जे काही विवेचन केलेलं आहे ते काय आहे ते आपण पाहूया. की त्या ठिकाणी असं म्हटलंय, की या सर्व प्राणी कर्म फलोपादाना अधिष्ठान भूताश्चरोम लोकान सृष्टवा. हे त्याचं म्हणजे हे त्याचं पूर्व प्रयोजन दिलेलं आहे, की संपूर्ण प्राण्यांच्या संपूर्ण जीवाच्या कर्मफलरूप उपादानाच्या अधिष्ठानभूत 4 लोकाची रचना करू. आणि मग असं म्हटलंय, की हे स इक्षते मे नु लोका लोकपालांनु सृजा इति सो सोद्भय एव पुरुषम. आता याने हे लोक जे निर्माण केले त्याच्यावर चिंतन केलं. त्यांनी काय चिंतन केलं, की आता ह्या लोकांचं जर रक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी लोकपालांची गरज आहे. जर लोकपाल नसतील तर या लोकांचं संरक्षण होणार नाही. कारण एखादी गोष्ट आपण निर्माण केल्यानंतर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असतेच. तसे या आत्मतत्वानी या 4 लोकांची निर्मिती केली. आता त्याचं संरक्षण करायचं आहे. आता ही निर्मिती करताना हे जे काही 4 लोक सांगितले त्याच्यावर पहिल्यांदा थोडा प्रकाश टाकतो आणि मग लोकपालाकडे जातो. तर हा अंबलोक जो आहे, हा अंब जो आहे, हा अंब कसा आहे तर हा आकाश आणि वायू ह्या दोन्हीनी व्यक्त
तो निर्माण झालेला आहे. या ठिकाणी प्रामुख्याने पूर्वी आकाशही नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस आत्मतत्वाचं वर्णन काय केलेलं आहे, की त्या ठिकाणी आकाशही नव्हतं, प्रकाशही नव्हता, अंधकारही नव्हतं, अस्तित्वही नव्हतं आणि ना अस्तित्व शून्यताही नव्हती. म्हणजे काहीच नव्हतं, फक्त आत्मतत्व होतं. हे सांगण्याकरता काय काय नाही याची मोठी यादी केली आणि नंतर पुढे सांगितलं, की हा पहिला जो लोक केला तो अंब आहे. तर हा अंब जो आहे, हा अंब कसा आहे, तर पंचमहाभूत त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेत, पण प्रगट काय झाले, तर आकाश आणि वायू निर्माण. म्हणजे पहिला जो अंबलोक आहे तो आकाश आणि वायू ह्या दोघांनी निर्माण झालेला आहे. असा तो अंब आहे आणि त्याच्यामध्ये जल आणि बाकीचे जे महाभूत आहेत हे अव्यक्त आहेत. त्या ठिकाणी पंचमहाभूतातूनच हे सगळं खरं म्हणजे निर्माण झालेलं आहे. सगळे लोक जे निर्माण झालेत हे पंचमहाभूतातूनच झालेत. पण ते क्रमाक्रमाने पंचमहाभूत त्या ठिकाणी आविष्कारात आले. तर पहिलं महाभूत जे आहे ते आकाश आहे. म्हणजे पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये क्रिया निर्माण करण्याकरता वायू निर्माण झालेला आहे. म्हणून आकाश आणि वायू ह्या दोन्हीचाही मिश्रणाने हा अंब तयार झाला आणि त्याच्यानंतर ह्या मधून पुढे मरीचे लोक जो आहे तो आकाश, वायू आणि अग्नी. या अग्नीचा त्या ठिकाणी ज्यावेळेस उष्णतेचा तिथे संबंध आला, या क्रियेतून उष्णता आहे लक्षात घ्या. आकाश म्हणजे आपण स्पेस म्हणतो, पण स्पेस पेक्षाही ते अत्यंत सूक्ष्म आणि तत्वस्वरूप त्याचं जे आहे ते कसं आहे, तर ते त्याची तन्मात्रा शब्द आहे लक्षात घ्या, की हे आकाश कशापासून झालं पाहिजे, त्याचं काय कॉन्स्टिट्युएंट काय आहे, तर त्याची हे शब्दापासून निर्माण झालं. कोणता शब्द आहे, तर पहिला प्रणव ओंकार हा शब्द आहे आणि त्या प्रणव ओंकाराच्या जो नाद निर्माण झाला, त्या नादातून जो शब्द निर्माण झाला, त्या शब्दातून ते आकाश निर्माण झालं. म्हणजे त्याचं पार्श्वभूमी आपल्याला लक्षात आली पाहिजे, की त्या आणि प्रणव ओंकार जो ध्वनी आहे ना, तो त्या आत्मतत्वामध्ये अनुस्यूतच आहे. म्हणजे आजही तुम्ही जर अंतरिक्षामध्ये शांत जर आवाज ऐकला, तर तो ओंकाराचा आवाज आजही तुम्हाला ऐकायला मिळेल. तो अखंड आहे. तर तो ओंकाराचा जो ध्वनी आहे, त्या ब्रह्मतत्वाचं संबोधनच ओंकार आहे. म्हणजे त्याचा भगवद्गीतेत सुद्धा उल्लेख असा केला आहे, की हे एक अक्षर हे ब्रह्मतत्वाचं संबोधन आहे. ओम हे एकच अक्षर हे काय आहे, तर ब्रह्मतत्वाचं संबोधन आहे. याच्यावर एक श्लोक आहे तिथे आणि म्हणून त्या ब्रह्मतत्वाचं संबोधन म्हणजे आविष्कार. या आविष्कारामध्ये प्रथम आविष्कार हा ओंकाराचा आहे आणि त्या ओंकारातून जो ध्वनी निर्माण झाला, त्या ध्वनीतूनच ही शब्द तन्मात्रा झाली. तन्मात्रा या शब्दाचा अर्थ असा, की मिनिमम काउंटिंग युनिट ज्याला म्हणता येईल. त्याला आपण एखाद्या गोष्टीचं काउंट करतो ना, तर ते युनिटमध्ये काउंट करतो. तर त्याच्यामध्ये किमान जे युनिट असतं, तिथून आपण त्याचं काउंटिंग करतो किंवा तसा अणूचा आपण उल्लेख करतो, की एखाद्या एलिमेंटचा जो अणू हा त्याचा कमीत कमी साईज असतो. हां, तसं ह्याच्या कमीत कमी युनिट जे काय आहे, या पंचमहाभूताचं, तर प्रत्येक पंचमहाभूताचं जे कमीत कमी युनिट आहे, त्याला तन्मात्रा, मात्रा म्हणजे मोजमाप आणि तन म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म, अंतिम. तर तन्मात्रा, तर ही तन्मात्रा जी आहे, ही आकाश तत्वाची तन्मात्रा शब्द आहे आणि ह्या शब्द तन्मात्रेतून हे आकाश तत्व जे आहे ते निर्माण झालं आणि त्याच्यानंतर हे आकाश तत्व जे आहे ह्याला क्रियाशील व्हायचे असल्यामुळे त्या ठिकाणी स्पर्श तन्मात्रा आली. दुसरी जी तन्मात्रा आहे ही शब्द तन्मात्रेतून स्पर्श झाल्याशिवाय क्रिया जाणवणार नाही. ही जाणीव, ज्याला स्पर्श म्हणजे त्या ठिकाणी संवेदना आहे, जाणीव आहे. आकाशाला आकाशाचीच जाणीव होण्याकरता त्या ठिकाणी स्पर्शाचा विनियोग करणं आवश्यक आहे. म्हणून दुसरी तन्मात्रा जी आहे ती ती दुसरी तन्मात्रा ही स्पर्श तन्मात्रा आहे आणि या स्पर्श तन्मात्रातून त्या आकाश तत्वातून वायूची निर्मिती झाली. अशा त्या आकाश आणि वायू या दोघांतून तो अंब तत्व निर्माण झालं. म्हणजे अंबलोक जे झाले ते आकाश आणि वायू ह्याच्यातून निर्माण झाले आणि त्याच्यानंतर पुढे आपण दुसरा जो लोक आहे मरीचे लोक आहे. तो मरीचे हा अंतरिक्ष जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. मरीचया हा असं त्याचं हे केलेलं आहे. अनेक वचनात्मक शब्द येतो. ते मरीचया हा जो शब्द आला त्याच्यामध्ये पितर आहेत, त्याच्यानंतर गंधर्व लोक आहेत, असे अनेक प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणून त्या सर्व लोकांना एकत्र करून त्यांनी मरीचया असा शब्द वापरलाय. तर याचं काय वैशिष्ट्य आहे, तर या ठिकाणी जसा आकाश आणि वायू, त्याच्यानंतर अग्नितत्व जे आहे, ते अग्नितत्व जे आहे ते ह्या अंतरिक्षामध्ये निर्माण झालं आणि मग विद्युत आणि ह्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ज्याला आपण म्हणू, तर अशा प्रकारचं फील्ड तिथे तयार झालं त्या अंतरिक्षामध्ये आणि ते जे तिसरी जी तन्मात्रा आहे, ती तिसरी तन्मात्रा ही रूप तन्मात्रा आहे. पहिली तन्मात्रा शब्द तन्मात्रा, ज्याच्यातून आकाश निर्माण झालं.
दुसरी तन्मात्रा स्पर्श तन्मात्रा, त्याच्यातून वायू निर्माण झाला. पण या दोन्हीलाही रूप नव्हतं. म्हणजे पहिल्याला तर काय आहे हेच कळालं नाही. ते कळण्याकरता वायू झाला आणि स्पर्शाने फक्त संवेदना झाली. पण काय संवेदना झाली आणि कोणाकडून झाली हे दिसली नाही. तर दिसण्याकरता रूप तन्मात्रा आवश्यक होती. म्हणून अंतरिक्ष निर्माण झाल्यानंतर अंतरिक्षामध्ये पहिल्यांदा रूपाचा आविष्कार झाला. म्हणजे त्या ठिकाणी दृश्यामध्ये अदृश्यातून दृश्य जे आलं ते अंतरिक्षामध्ये दृश्यात आलं ते. आणि मग या अंतरिक्षामध्ये ही रूप तन्मात्रा जी आहे ही अग्नितत्वाच्या माध्यमातून आली आणि त्या ठिकाणी अग्नितत्वाने हे अंतरिक्ष हे तयार झालं. त्याच्या पुढे मरलोक म्हणजे आपण पृथ्वी किंवा भूलोक आपण ज्याला म्हणू. या भूलोकाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर या ठिकाणी जलतत्व आणि पृथ्वीतत्व आहे. या ठिकाणी अग्नीपासून जल निर्माण झालंय. उष्णतेतून जलाची निर्मिती आहे, लक्षात घ्या. ही जी उष्णता आहे ना, ही उष्णता वेगळ्या प्रकारची आहे. जोपर्यंत उष्मा नाही, जोपर्यंत सूर्याची उष्मा नाही, तोपर्यंत पर्जन्य नाही. हा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. तर त्याचं तुम्हाला म्हणजे विज्ञानात सुद्धा त्याचं काय मेकॅनिझम आहे हे तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर त्या ठिकाणी उष्णता झाल्याशिवाय बाष्प निर्माण होत नाही आणि बाष्प होऊन त्याचं कंडेन्सेशन आणि सॅच्युरेशन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याचे पर्जन्याचे थेंब तयार होत नाहीत आणि मग ते पर्जन्याचे थेंब तयार होऊन ते पृथ्वीच्या दिशेने येतात. तेव्हा या अंतरिक्षामध्ये त्या ठिकाणी वायू, आकाश आणि अग्नी या तिघांचं त्या ठिकाणी अभिव्यक्ती झाली, आविष्कार झाला आणि तिघांचा आविष्कार झाल्यानंतर पुढे पृथ्वीच्या दिशेने जाण्याकरता तिथे पर्जन्य उद्भव झाला. म्हणून त्या ठिकाणी रस तन्मात्रा आहे. आता हे चौथं जे आपण पाहिलं तर चौथं महाभूत काय आहे? तर चौथं महाभूत जे आहे ते आप किंवा जल असं म्हणता येईल. की आप नावाचं जे चौथं महाभूत आहे तर त्या आप ह्याला जी काही तन्मात्रा आहे ही तन्मात्रा रस तन्मात्रा आहे. म्हणजे ह्या आकाश तत्वाला स्पर्शातून अभिव्यक्त करताना रूप तन्मात्रामध्ये अंतरिक्षात रूप तन्मात्रा आली आणि गोष्टी दिसायला लागल्या. पण कशा? अग्नीच्या गोळ्यासारख्या. अग्नीचे गोळे जसे फिरतात ना तेवढंच फक्त दिसायला लागलं. परंतु त्या अग्नीच्या गोळ्याचा पुढे हा जलामध्ये त्याचं परिवर्तन होऊन जेव्हा जल झालं तेव्हा ते अध दिशाला यायला लागले. म्हणजे त्याची ऊर्ध्व दिशा त्या ठिकाणी थांबली आणि अध दिशेला ही जल आणि पृथ्वी तत्व हे दोन तत्व ज्यावेळेस आले त्यावेळेस त्याच्यापासून हा भूलोक तयार झाला आणि या ठिकाणी मर्त्यलोक ज्याच्यामध्ये मृत्यू होणार अशा प्रकारे हे मर्त्यलोकाने युक्त असलेलं हे पृथ्वी किंवा भूलोक तयार झाला, ज्याला मरलोक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सर्व जे आहे हे जलतत्व प्रधान होऊन ते पाताळात गेले. पाताळामध्ये काय आहे की जलतत्वाची प्रधानता आहे. म्हणजे हे सगळं जे आहे पंचमहाभूताला घेऊन जलाने प्राथमिक आपली म्हणजे वैशिष्ट्य ठेवून ही जलप्राथमिकता असलेलं हे जे तत्व आहे की ज्याच्यामध्ये सगळे उरलेले 4 तत्व आहेत ते अजून अध दिशेला गेले आणि त्या ठिकाणी हे पाताळ ज्याला आपण इथे आपलोक असं म्हटलेलं आहे. आपलोक म्हणजे जलाने युक्त असलेले लोक आहे. त्यामुळे पुढे हे जलाने युक्त असलेलं लोक त्या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थाने मग सृजन होण्याकरता खऱ्या अर्थाने आता ब्रह्मांडाची निर्मिती होण्याकरता या 4 लोकांची स्थापना केली आणि त्याच्यातून पुढे ब्रह्मांड आहे. म्हणजे ब्रह्मांड होण्याकरता पूर्वतयारी काय होती तर पहिल्यांदा आकाश आहे आणि ते शब्द तन्मात्रातून झालंय. त्या आकाशातून पुढे जो आहे तो वायू आहे. त्या वायूमधून स्पर्श तन्मात्रा संवेदना निर्माण झाली. त्या संवेदनातून रूप तन्मात्रा अंतरिक्षामध्ये आली. तर त्या ठिकाणी अग्नितत्व निर्माण झालं आणि अग्नितत्वामध्ये ही रूप तन्मात्रा आली आणि त्याच्या अध दिशेला ही रस तन्मात्रा आणि गंध तन्मात्रा. पृथ्वीची तन्मात्रा काय आहे तर गंध आहे. पृथ्वी कशी ओळखायची तर गंधातून ओळखायची. म्हणून त्या ठिकाणी गंध तन्मात्रा आणि रस तन्मात्रा एकत्र आल्यानंतर हा भूलोक तयार झाला आणि या भूलोकाच्याही खाली आपलोक असं म्हटलेलं आहे. तर हे आपलोक कसे आहेत ते खाली आपण म्हटलेलं आहे की 7 प्रकारचे असे हे म्हणजे पाताळाचं जे वर्णन आहे ह्याच्यामध्ये भागवतातही वर्णन आहे. त्या भागवतातल्या वर्णनामध्ये सुद्धा 7 प्रकारचे पाताळ सांगितले. हे 7ही पाताळाचं वैशिष्ट्य काय ते हे जलाने युक्त आहे. अशा प्रकारे अंततः ही जलाने युक्त असलेली अशा प्रकारचं हे अंतिम लोक हे आपलोक झालं. म्हणून
ह्या चारही लोकांचं आपल्याला पहिल्यांदा ते कळालं पाहिजे, की आत्मतत्वाला असं वाटलं, की मी 4 लोक तयार करेन, तर ह्याचं काय स्वरूप आहे? हे कसं-कसं तयार झालं? त्याचा क्रम त्याचा कसा-कसा आहे? आणि या क्रमाक्रमाने आकाशातून वायू आहे, वायूतून अग्नी आहे, अग्नीतून जल आहे आणि जलातून पृथ्वी आहे आणि अंततः सर्व जलमय आहे. हे जलात शेवटी त्याचं रूपांतर झालं. इथपर्यंत आपण ही गोष्ट पाहिली आणि ह्या ठिकाणी जो दुसरा श्लोक आहे, त्या दुसऱ्या श्लोकामध्ये प्रामुख्याने हेच वर्णन केलेलं आहे, की हे जे काही अंबतत्व आहे, त्या अंबतत्वामध्येच ते हे 2 तत्व आपण पाहिले, की आकाश तत्व त्यात मुरलेलं आहे आणि पुढचं सृजनशील होण्याकरता हे त्या ठिकाणी वायूचा प्रारंभ झाला आणि या वायूच्या प्रारंभानंतर हे अंतरिक्ष जे आहे हे झळाळून निघालं हो. त्या ठिकाणी असे अग्नीचे गोळे सगळीकडे फिरायला लागले आणि त्याच्यानंतर ते दिसायला लागले. आविष्कारामध्ये आले ते आणि त्याच्यातून जल निर्माण होऊन जल आणि पृथ्वी म्हणजेच त्या ठिकाणी हे जे 2 त्याचे रस आणि गंध, या रस आणि गंधाने ही पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा रस आहे आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम जो आहे हा गंध आहे. म्हणजे आपण पाहतो, की पर्जन्य जेव्हा ह्या भूमीवर पडतं, तेव्हा तुम्हाला पहिला अनुभव हा गंध येतो. म्हणजे त्या ठिकाणी एक सुगंध तुम्हाला यायला लागतो. म्हणजे ही रस तन्मात्रा जेव्हा पृथ्वीला स्पर्श करते, तेव्हा गंध तन्मात्रा येते आणि गंध तन्मात्रा ही पृथ्वीचं लक्षण आहे. म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी आली आणि सर्वच्या सर्व हे पृथ्वीच्या खाली तल, वितल, पाताल, महातल अशा प्रकारचे त्याचे बरेच नाव आहेत. असे हे पाताळामध्ये हे जलाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. म्हणून हे जे हे 4 लोक काय आहेत, याच्या पाठीमागे काय-काय, कसं-कसं क्रमवार त्याचा विकास झाला आणि ते आकाशापासून ते पृथ्वीपर्यंत त्याचा विकास कसा झाला आणि अंततः आता ब्रह्मांडाची ह्याच्यातून निर्मिती व्हायची आहे. कारण हे सगळं झालं, हे सर्व हे जड स्वरूपात आहे, प्रकृतीच्या स्वरूपात आहे. हे पंचतन्मात्रा आहेत. पंचतन्मात्रा म्हणजेच 5 महाभूताचे सूक्ष्मात अतिसूक्ष्म हे युनिट आहेत. हे त्या मात्रेमध्ये ते मोजले जातात आणि ह्याच्यामध्ये त्रिगुणही आलेले आहेत. त्या सच्चिदानंद तत्वातून त्रिगुण कसे आलेत हे पुढे आपण पाहू आणि त्या त्रिगुणामध्ये प्रत्यक्ष सच्चिदानंद आल्याशिवाय ते ब्रह्मांडाची निर्मिती होत नाही. हा पुढचा विषय आहे. तेव्हा हा जो आपण आता पाहिला, हा 3रा श्लोक पाहिला. त्या 3ऱ्या श्लोकात आपण हे वर्णन पाहिलं. आता त्याच्यानंतर हा जो 4था श्लोक आहे, हा 4था श्लोक अतिशय महत्वाचा आहे, की ज्याच्यामध्ये त्या परमेश्वराने जी काही हे ब्रह्मांड निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यामध्ये हा विराट पुरुष कसा निर्माण झाला हे सर्वात महत्वाचं आहे. आणि या विराट पुरुषाचं वर्णन करताना हिरण्यगर्भ ही एक संकल्पना मांडलेली आहे, की त्या हिरण्यगर्भाची निर्मिती झाली आणि हिरण्यगर्भातून तो विराट पुरुष निर्माण झाला आणि त्या विराट पुरुषामध्ये अनंत जीव निर्माण झाले. म्हणजे तिथे अनंत जीवाची जे काही स्थान आहे ते विराट पुरुषामध्ये आहे. तेव्हा हा विराट पुरुष काय आहे, कसा आहे, त्याचं वर्णन जे आहे हे 4थ्या श्लोकामध्ये आहे. ते आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी, की आता हे संस्कृत श्लोक फार मोठा आहे हा. त्याचा आपण फक्त अर्थ पाहूया, की त्या विराट पुरुष निर्माण करण्याच्या उद्देशाने ईश्वराने संकल्प केला, की आता आपण 4 लोक तर निर्माण केले आणि आता हे जलही निर्माण केले. आता या जलातून आपल्याला विराट पुरुषाची निर्मिती करायची आहे. अशा प्रकारचा संकल्प परमेश्वराने केला आणि त्या संकल्पानेच त्या ठिकाणी त्या जलामध्ये म्हणजे अंतिम जे मी सांगितलं, की ते जल निर्माण झालं. त्या जलामध्ये एक पिंड निर्माण झाला. आता इथे ही जी निर्मिती आहे ना, जलातून पिंडाची निर्मिती आणि पिंडातून पुढे ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांडाची निर्मिती ही जी आहे, ही संकल्पना आपल्याला स्पष्ट होणं आवश्यक आहे आणि हाच या मुख्य ह्या 4थ्या श्लोकाचा विषय आहे. तर तो पिंड जो आहे, तर ह्या पिंडामध्ये हे पंचमहाभूत अशा रीतीने एकवटले, की ज्याच्यातून आता निर्मितीचं सामर्थ्य निर्माण होईल आणि त्या पिंडामध्ये हा स्वतः आत्मतत्व त्या ठिकाणी स्वतः प्रवेश करता झाला. म्हणजे इथे काय झालं, की आतापर्यंत तो निर्माण करत असताना केवळ निमित्त मात्र होता. निमित्त कारण ज्याला म्हणता येईल असा होता. परंतु ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, की आता आपल्याला नुसतं निमित्त राहून चालणार नाही, तर प्रत्यक्ष त्या कृतीच्या उपादान कारणामध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणजे तो उपादान कारण त्यात होतच. पण त्याच्यामुळे ही निर्मिती आहे.
पण आता ही प्रत्यक्ष उपादान कारणामध्ये की पिंड निर्मितीमध्ये चैतन्य त्याच्यामध्ये गेल्याशिवाय पिंड निर्मिती होत नाही. म्हणजे आता गर्भात सुद्धा जे मूल होतं, तर या मूल तयार होत असताना सुरुवातीला हे सगळे अशाच प्रकारचा क्रम आहे जो आता मी सांगितला, की पहिल्यांदा आकाश आहे, नंतर जल आहे आणि या आकाशामध्ये पहिल्यांदा हा वायू निर्माण झाला. त्या वायूच्या बरोबर ही अग्नीची निर्मिती आहे आणि त्या अग्नीच्या मध्ये हा जल आणि पृथ्वी ही तयार झाल्यानंतर पृथ्वी म्हणजे हे अवयव तयार होतात आणि या सगळ्यामध्ये तो जीवात्मा प्रवेश करतो आणि तो जीवात्म्याचा प्रवेश झाल्यानंतर चैतन्य निर्माण होतो. मग त्याच्या क्रिया, हालचाली आणि त्याला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होते. असा जो हा सगळा जो क्रम आहे ना, आता जो आपण ब्रह्मांडाच्या निर्मितीचा आपण क्रम पाहिला, तर तोच क्रम हा गर्भामध्ये आहे, की त्याच्यामध्ये जोपर्यंत ते चैतन्याचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मांडाची निर्मिती ही प्रारंभ होत नाही. म्हणून ह्या जलामध्ये जे विराट पुरुषाची जी संकल्पना मांडलेली आहे, तर त्या विराट पुरुषामध्ये पहिल्यांदा हा पिंड म्हणजे अंडाकृती, अंडाच्या आकृतीने तो पिंड तयार झाला आणि त्या पुरुषामध्ये आता पुरुष हा जो शब्द आहे ना, त्याचं सुद्धा फार महत्वाचं आहे, की पुर पुर आणि उष. उष म्हणजे उष्णा, उष्णता. ही उष्णता जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत त्या पुरुषाचा आविष्कार त्या अंडजामधून होत नाही. म्हणजे ही उष्मा जोपर्यंत नाहीये, म्हणजे आता वैशिष्ट्य काय, ते चैतन्य जेव्हा प्रवेश करतं ना, ते हे चैतन्य काय आहे आणि त्याचे काय लक्षणं आहेत, काय वैशिष्ट्य आहे, हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये ही त्याला संवेदना आहे पहिल्यांदा. या संवेदनाला आपण प्रकाश असा शब्द वापरतो. ही संवेदना आहे, की नुसतं आहे नाही तर मी आहे, ही संवेदना आहे. ही मी आहे नावाची संवेदना त्या पंचमहाभूतामध्ये प्रवेश करते. आणि तो प्रवेश केल्यानंतर मी आहे, मी असा आहे. म्हणजे हा जे पंचमहाभूत दिसतो ना, तेच मी आहे. अशा प्रकारचा त्याचा एक भाव तिथे निर्माण. या भावाला जीवभाव असं आपण म्हणतो, की या पंचमहाभूतात तो प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर तो म्हणतो, की हे पंचमहाभूत म्हणजेच मी आहे. हा त्याचा देहभाव तिथे तयार होतो. या देहभावामुळेच तो जीवभाव आहे किंवा जीवभावाच्या निमित्तानेच मी कोणीतरी आहे आणि हा देह माझा आहे किंवा मी देह आहे याचा प्रारंभ या पंचमहाभूतामध्ये ते चैतन्य प्रवेश केल्यानंतर त्या चैतन्याचा असा समज होतो की मीच तो आहे. हा जो देह आहे तो मीच आहे आणि म्हणून मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे, मी असा हा पंचमहाभूतात्मक आहे. अशा प्रकारचा हा त्याला एक समज होतो आणि मग पुरुष म्हणजे उष्मा, उष्मेचा प्रभाव, उष्णतेचा प्रभाव त्या अंडजावर होतो आणि जेव्हा उष्णतेचा प्रभाव त्या अंडजावर होतो, त्यावेळेस त्याचं एक छिद्र हे उघडायला लागतं. ही उष्णतेशिवाय उघडणार नाही. जोपर्यंत तो पाण्यात थंड पडलेला आहे, तोपर्यंत त्या अंडजामधून काहीही उद्भव होत नाही आणि त्या उष्णतेचा प्रवेश झाल्यावर तो पुरुष आहे. पुरुषाचा संबंध या उष्णता संवेदना म्हणजे त्या ठिकाणी उष्मा संवेदना आणि विद्युत आहे. म्हणजे तीन प्रकारे प्राण निर्माण आपण प्राणतत्व पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे तीन कॉन्स्टिट्युएंट सांगितले. तर हे चैतन्य म्हणजेच ते प्राण आहे आणि तो प्राण म्हणजेच काय आहे, कशाने बनला आहे हे आपण त्याच्यात वर्णन केलेलं आहे, की ती उष्णता आहे मुख्य त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाणीव आहे, मी आहे नावे जाणीव आहे, हा प्रकाश आहे. आणि तिसरा जो आहे हा विद्युत आहे. म्हणजे त्या ठिकाणी अतिशय चैतन्यमय क्रिया करण्याची क्षमता म्हणजे विद्युत आहे. म्हणून विद्युत, प्रकाश आणि उष्मा या तीन गोष्टीने हा प्राण निर्माण झाला आणि या तीन गोष्टीने युक्त असलेला जो प्राण त्या ज्यावेळेस ह्याच्यामध्ये त्या अंडजामध्ये ज्यावेळेस निर्माण होतो, त्यावेळेस ते पुरुषतत्व निर्माण होतं आणि हे पुरुषतत्व जे आहे त्या अंडजाला एका ठिकाणी एक छिद्र करून त्या छिद्राला हे म्हणजे त्या अंडजाचे विभाग करण्याकरता ते छिद्र होतं आणि ते छिद्र जे आहे त्या पिंडाला निर्माण झालेलं छिद्र आहे त्यालाच मुख असं म्हणलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा या अंडजातून काय निर्माण झालं तर मुख निर्माण झालं आणि मुखाचं काय वैशिष्ट्य आहे तर मुखातून वाणी आहे. मुखाला काय आहे ही वाणी आहे. आता इथे हा जो श्लोक चालू आहे याच्यामध्ये मुख्य काय उद्देश मी सांगितलं की लोक आणि लोकपाल ह्या लोकपालाचं त्या ठिकाणी मुख्य योजना आहे. कशा करता की ह्याचं संरक्षण होण्याकरता लोकपाल आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे तीन गोष्टीने हे व्यक्त केलेलं आहे. एक म्हणजे छिद्र, छिद्र म्हणजे स्थान. त्या ठिकाणी ते स्थान त्याचं आहे. त्या स्थानातून पुढे दुसरा आहे तो इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियाला
इंद्रियाला अधिष्ठाता देवता आहे. म्हणून स्थान, इंद्रिय आणि देवता ह्या 3 भागामध्ये या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून पहिलं जे आहे ते म्हणजे मुख. मुख हे छिद्र आहे आणि त्या मुखछिद्रातून जर इंद्रिय काय असेल तर वागेंद्रिय म्हणजे वाणी, त्याच्यातून वाणी बाहेर येते आणि त्याचा देवता काय असेल तर तो अग्नी आहे. म्हणजे त्या वाणीमध्ये काय असेल तर ती अग्नी, कारण ही उष्मा उष्मा पहिल्यांदा व्यक्त झाली आणि ती व्यक्त होताना पहिल्यांदा वाणीतून निर्माण झाली. मग तो हुंकार पहिला येतो. पहिला हुंकार येतो आणि त्या हुंकारातून अहंकार निर्माण होतो. या हुंकारातूनच अहंकार आहे. हा हुंकार जो आला तो वाणीतून आला आणि ही वाणी कुठून आली तर ही वाणी वागेंद्रिय म्हणजे वाक वाक नावाचं जे तिथे इंद्रिय आहे त्या इंद्रियातून ही वाणी आली आणि त्या वाणी करता पहिल्यांदा छिद्र निर्माण झालं आणि हे छिद्र निर्माण करण्याकरता उष्मा हे सगळ्यात म्हणून म्हणून उष तत्व जे आहे त्याच्यातूनच पुरुष तत्व आलं आणि या पुरुष तत्वालाच म्हणजे त्या जीवात्म्यालाच अभिव्यक्ती येण्याकरता या पिंडात प्रवेश केला त्याने. पिंडात प्रवेश करून तो मी देह आहे, माझा देह आहे अशा प्रकारचा भाव त्याचा झाला आणि म्हणून तो जीव आहे. जीव ही धारणा आहे. जीव एक प्रकारची भावना आहे. जीवाला वेगळं अस्तित्व नाहीये. ज्यावेळेस मी करता, मी भोगता आणि मी ज्ञाता अशा प्रकारचे 3 भाव जिथे निर्माण झाले त्याला जीव म्हणतात. आणि ज्यावेळेस कर्तृत्व भाव नष्ट होईल, भोक्तृत्व भाव नष्ट होईल आणि ज्ञातृत्व भाव नष्ट होईल त्यावेळेस तो जीव जो आहे तो आत्मस्थितीमध्ये जातो. त्याचा जीव भाव शून्य होतो. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपलं खरं म्हणजे आपल्याला गुन्हेगार कोण आहे तो कळायला पाहिजे. तो जीव भाव तोच गुन्हेगार आहे आणि त्याच्यामुळे आपली सगळी पूर्ण आयुष्यभर गडबड झाली आहे. त्या जीवभावातून अहमभाव निर्माण झाला आणि त्या अहमभावातून देहभाव निर्माण झाला. ही कुठे निर्मिती झाली तर ती निर्मिती त्या अंडजामध्ये झाली. कशी झाली? त्या उष्म्याने घात केला आणि मुख निर्माण झालं आणि मुखामध्ये ते वागेंद्रिय आलं आणि त्या वागेंद्रियाचा आधार जो तत्व आहे तो म्हणजे अग्नी आहे. म्हणजे मुखात अग्नी आहे. तर त्या पुरुषाच्या मुखात अग्नी आहे. म्हणून यज्ञयागामध्ये आपण त्या विराट पुरुषाच्या मुखामध्ये आपण अग्नीमध्ये आहुती टाकतो. ही अग्नी म्हणजेच त्याचं मुख आहे. म्हणजे मुखाचा आणि अग्नीचा संबंध आहे आणि म्हणून त्या अग्नीमध्ये आहुती टाकली म्हणजे त्याच्यामध्ये असलेले सर्व जे देवदेवता आहेत तर त्यांना आपण तृप्त करण्याकरता त्या मुखात अग्नी टाकतो. म्हणजे यज्ञाचं मुख हे त्या विराट पुरुषाचं मुख समजतो आपण. म्हणजे या सगळ्या संकल्पना आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि हेच सर्व पिंडामध्ये आहे आणि हेच ब्रह्मांडामध्ये. आता जे आपण सगळं वर्णन करतोय हे ब्रह्मांडाचं वर्णन करतोय. आता आपण कुठल्या एका मुलाचं वर्णन करत नाही. तर या ठिकाणी संबंध ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली तर हे पहिले ब्रह्मांड आहे आणि त्याला मुख आलं. त्या मुखाच्या छिद्रातून ही वाणी आली आणि त्या वाणीचा आधार काय असेल तर तो अग्नी ही त्याची देवता आहे. हे झाल्यानंतर आता पुढे एकानंतर एक हे त्याचे अवयव, इंद्रिय आणि त्याच्यामध्ये आधारभूत असलेले हे त्या ठिकाणी देवता ह्या आपल्याला जर समजल्या तर ह्या विराट पुरुषाचे पहिल्यांदा विविध भाग काय आहेत हे आपल्याला समजेल. तर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नासिकारंध्र. नासिकारंध्र म्हणजे नाकामध्ये ज्या जे 2 छिद्र असतात ज्याच्यातून आपण श्वास घेतो तर त्या 2 छिद्राची पहिल्यांदा निर्मिती झाली आणि त्या छिद्राची निर्मिती झाल्यानंतर ते घ्राणेंद्रिय निर्माण झालं की ज्याला गंध घेण्याची क्षमता आहे आणि जो प्राणवायू घेतो पान आणि अपान अशा प्रकारचे 2 प्राण त्या ठिकाणी मध्ये येण्या जाण्याची व्यवस्था पूर्ण होते. अशा प्रकारे ती नासिका आहे आणि त्याचा आधारभूत तत्व काय असेल तर प्राण आहे. म्हणजे प्राणाच्या त्या प्राणमय चैतन्य जे आहे त्या चैतन्याचा जर आविष्कार काय असेल तर ही नासिका आहे. नासिकाचं रंध्र आहे. म्हणून ह्या प्राणाचाच जे आविष्कार आहे स्थूल रूपामध्ये तर तो प्राणाचा स्थूल रूपात आविष्कार हा वायू आहे आणि म्हणून ह्याचा जसा तो अग्नी आहे तसं ह्याचा आधारभूत जर काय असेल तत्व तर ते वायू तत्व आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते 2 परत छिद्र झाले. त्या 2 छिद्रातून हे नेत्रेंद्रिय निर्माण झालं. नेत्र निर्माण झाले आणि हे नेत्र म्हणजे चक्षु. हे चक्षु इंद्रिय किंवा नेत्रेंद्रिय जे आहेत हे निर्माण झाले आणि ह्याचा आधारभूत तत्व काय असेल तर आदित्य आहे. म्हणजे ह्याचा देवता कोण आहे तर तो सूर्य आहे. सूर्याचा आणि डोळ्याचा, सूर्याचा आणि नेत्रेंद्रियाचा संबंध आहे. सूर्यातून उजेड आहे. उजेडातून तुम्हाला सर्व काही गोष्टी हे दिसतात. कोण पाहतं तर डोळे पाहतात. पण डोळ्याचा आणि सूर्याचा
डोळ्याचा आणि या आदित्याचा हा संबंध या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून पुढची जी निर्मिती आहे ही नेत्रेंद्रियामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर 2 कान निर्माण झाले, ते श्रोत्रेंद्रिय त्याला म्हणतो आपण. हे श्रोत्रेंद्रियाचा अधिष्ठाता ही दिशा आहे. म्हणजे आपण जे काही श्रवण करतो, हे 10ही दिशातून निर्माण झालेले जे स्वर आहेत. म्हणजे इथे शब्द तन्मात्रा किंवा आकाशाचे संबंध इथे आहेत. की हे जे काही नेत्रेंद्र हे श्रोत्रेंद्रिय जे आहे, हे श्रवण करण्याची क्षमता असणारं हे श्रोत्रेंद्रिय आहे आणि ही क्षमता परिपूर्ण करण्यासाठी आवश्यकता ही दशदिशा म्हणजे अवकाशाची, आकाश तत्व आहे. खऱ्या अर्थाने आकाश हे त्याचं तत्व आहे. पण त्याला आपण हे दिग्बंध करतो किंवा जी दिशाला 10ही दिशाला देवदेवता 10 प्रत्येक दिशेला एक एक देवता आपण मानतो. तर ते दशदिशा जे आहेत, हे दशदिशा हे ज्या आकाश तत्वात आहेत, तर ते हे आकाश तत्व जे आहे, हे अशा प्रकारचं हे श्रवणेंद्रिय आहे. ह्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियाच्या आधारावर हे पंच तन्मात्रा आहेत आणि पंच तन्मात्राच्या आधारावर हे पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत कसे तयार झाले? तर आकाश जे आहे हे शब्द तन्मात्रेतून निर्माण झालं. वायू जे आहे स्पर्श तन्मात्रेतून निर्माण झालं. त्याच्यानंतर अग्नी जो आहे हे रूप तन्मात्रातून निर्माण झालं आणि जल जे आहे हे रस तन्मात्रातून निर्माण झालं आणि पृथ्वी ही गंध तन्मात्रातून निर्माण. या पाचही महाभूताचं संबंध ह्या पंच ज्ञानेंद्रियाशी, कारण ह्या 5 महाभूताचा हा हा जो काही संबंध आहे हा प्रत्येक ज्ञानेंद्रियाशी आहे. तेव्हा आकाशाचं जे महाभूत आहे याचा हा जो शब्द तन्मात्रा आहे त्याचा संबंध श्रोत्रेंद्रियाशी म्हणजे हे ज्ञानेंद्रिय आहे. हे आता आपण पाहिलेले 5 इंद्रिय जे आहेत ते ज्ञानेंद्रिय आहेत आणि हे आपण हे सगळं जे इंद्रिय म्हणतो ना, हे त्या पिंडामध्ये निर्माण झालेले छिद्र आहेत, हे लक्षात घ्या. हे हे 5 ठिकाणी ते इंद्रिय जे निर्माण झाले तर 5 ठिकाणी छिद्र निर्माण झाले आणि 5 ठिकाणी छिद्र निर्माण होऊन हे पंच ज्ञानेंद्रियाची निर्मिती झाली आणि याचा संबंध हा पंचमहाभूताशी झाला. अशी ही निर्मितीचं शास्त्र आहे. त्याच्यानंतर पंचकर्मेंद्रिय आहेत. पण आता त्यात त्वचेचं एक राहिलंय. त्वचा आपण ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्वचेपासून लोम म्हणजे केस आहेत आणि या केसापासूनच हे औषधी आणि वनस्पती निर्माण झाली. ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्या विराट पुरुषामध्ये जी त्वचा आहे त्या त्वचेवर लोम म्हणजे केस आणि या केसाचं खरं त्याचं स्वरूप जे पूर्ण ब्रह्मांडामध्ये काय आहे ते वनस्पती आहेत. या वनस्पती आणि औषधी याचा त्याचा संबंध आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी हृदयाचे म्हणजे दुसरे काही हे सांगितले की इंद्रिय किंवा अवयव सांगितले की ज्याचा या ब्रह्मांडाशी संबंध आहे. तर ह्याच्यामध्ये जे हृदय निर्माण झालं त्या हृदयाचा संबंध हा मनाशी आहे आणि मनाची देवता ही चंद्रदेवता आहे, चंद्रमा. त्यानंतर नाभी निर्माण झाली. त्या नाभीपासूनच अपान आणि त्याच्यापासूनच देवता जी आहे मृत्यू देवता म्हणजे उत्सर्जन जी प्रक्रिया आहे ही नाभीपासूनच खाली पायू असं म्हटलेलं आहे. तर त्याचं देवता जी आहे ही मृत्यू आहे आणि त्याच्यानंतर पुढे जननेंद्रियाचा उल्लेख केलेला आहे की ज्याच्यामध्ये हे त्याचा जो देवता आहे हा प्रजापती आहे. म्हणजे प्रजा निर्माण करण्याची ही पूर्ण त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण झाली. अशा प्रकारे हे विविध त्याचे पुरुषाचे अंग आहेत आणि त्याच्यामध्ये हे ज्ञानेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे त्याच्यामध्ये जे नवद्वार असं म्हटलेलं आहे हे जे द्वार जे म्हटले तेच छिद्र आहेत. हे 9 छिद्र आहेत. हे 9 छिद्रांनी त्या ब्रह्मांडामध्ये प्रस्फोट झाला आणि विविध प्रकारचे त्याच्यातून इंद्रिय निर्माण झाले आणि त्याच्या अधिष्ठाता देवता म्हणजेच लोकपाल. म्हणजे त्या देवता यांचं संरक्षण करतात म्हणून त्यांना लोकपाल असं म्हटलं. त्या देवता यांचं संरक्षण करतात आणि खऱ्या अर्थाने त्या देवताच भोग भोगतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जेवण केल्यानंतर आपण भोग घेतला त्याचा, पण खऱ्या अर्थाने भोग हे त्या देवता घेत असतात. म्हणजे आम्हाला चव चांगली लागली, आम्ही म्हणतो फार चांगली चव लागली किंवा आम्हाला डोळ्यांनी काही पाहिलं तर खूप चांगलं दृश्य पाहिलं, तर ते दृश्य पाहणारा किंवा दृश्याचा उपभोग घेणारा तो आदित्य आहे. हे लक्षात घ्या. हृदयाला एखादी गोष्ट चांगली भिडली आणि बरं वाटलं फार, तर ती मनाच्या अधिष्ठानाचा तो चंद्रमा आहे ना, तो त्याचा खऱ्या अर्थाने उपभोक्ता आहे. म्हणून ह्या पंचदेवता हे उपभोक्ताही आहेत आणि ते संरक्षण देणारी आहेत. अशा प्रकारे हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि विविध जे अंग आहेत आणि हे नवद्वार असलेलं
असा जो देह आहे, हा देह हा पुरुषाच्या रूपात म्हणजे उष्मा असलेला, बरं का. पुरुष हा शब्द आला की त्या ठिकाणी जीवात्मा आला. पुरुषाचे अनेक अर्थ आहेत आणि मग त्याला विराट पुरुष जे म्हटलंय, तर ते समष्टी या अर्थाने म्हटलंय, की हा पुरुष जो आहे ना, म्हणजे आपण जो पाहतो तो पुरुष म्हणजे मनुष्याच्या रूपात पाहतो. पण या ठिकाणी हा पुरुष जो आहे, हा विराट पुरुष आहे. विराट पुरुष म्हणजे आता आपण जे काही ब्रह्मांडाची संकल्पना केली, त्या ब्रह्मांडाच्या रूपात तो विराट पुरुष आहे आणि त्या विराट पुरुषाला धरून हा पुरुष हा शब्द आहे. तर पुरुष म्हणजेच ज्याच्यातून उष्मा आहे, उष्मा निर्माण होते. उष्मा हे जिवंतपणाचं लक्षण आहे, चैतन्याचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्याचा प्रवेश होतो, तेव्हा त्या ठिकाणी उष्मा निर्माण होते. चैतन्याचं लक्षणच असं आहे, की तिथे उष्मा निर्माण होते. दुसरं लक्षण असं आहे, की त्या ठिकाणी संवेदना निर्माण होते. आणि त्या तिसरी जी गोष्ट आहे, तर त्या ठिकाणी विद्युत निर्माण होतं म्हणजे चैतन्य जे आहे ते खऱ्या अर्थाने विद्युत रूपामध्ये आहे. म्हणून त्या विद्युत उष्मा आणि प्रकाश, विद्युत उष्मा आणि संवेदना या 3 गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील, तेव्हा ते प्राणतत्व म्हणजेच ते चैतन्य हे त्या जडतत्वामध्ये प्रवेश होईल आणि जड आणि चैतन्याचा संयोग झाला म्हणजे जीव निर्माण होतो. जीवाची व्याख्याच अशी आहे, की जीव म्हणजे काय? जड चैतन्याची ग्रंथी आहे आणि ती काल्पनिकच आहे. आणि जड आणि चैतन्य यांचा एकमेकाचा खऱ्या अर्थाने कधी सहयोग होऊ शकत नाही. जड हे जडच आहे आणि चैतन्य हे चैतन्यच आहे. पण जड ही सुद्धा कल्पना असल्यामुळे ती कल्पना करून त्याच्यामध्ये चैतन्याने प्रवेश केलेला आहे. म्हणजे चैतन्याला आलेली कल्पना आहे ती, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना भ्रम निर्माण होऊ शकतो, पण भ्रम हा खोटा असतो. भ्रम ही कल्पना आहे. भ्रम हा खोटा असतो. पण भ्रम ज्याला निर्माण झालाय तो भ्रमिष्ठ. भ्रमिष्ठ हा खोटा नाहीये. तर भ्रमिष्ठाला निर्माण झालेला भ्रम खोटा आहे. तसा तो आत्मा जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याने स्वतःला जीवात्म्याचं रूप धारण केलं, तर तो झाला भ्रम. पण म्हणून काय झालं, त्याच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे ना, तो सत्य आहे. त्याचं अस्तित्व तुम्हाला नाकारता येणार नाही. म्हणून दिसणारा प्रत्येक जो जीव आहे, त्या जीवात्म्यामध्ये तो परमात्मा आहे. ती दृष्टी जर तुमची एकदा झाली तयार, की अरे हा दिसायला जरी जीव असला, तरी असायला तो परमात्मा आहे बरं का. अशी दृष्टी झाली, तर तुम्हाला सर्वत्र वासुदेव अशा प्रकारचं विज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी या विराट पुरुषाच्या आविष्कारामध्ये ते चैतन्य कसं आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. आणि चैतन्याची संकल्पना केली, की त्या ठिकाणी पुरुष तत्व येतं. आणि हा पुरुष जो आहे हा विराट रूपामध्ये असल्यामुळे ह्या विराट पुरुषाची संकल्पना आहे. ज्या विराट पुरुषाचा उद्भव कसा झाला तर जलातून झाला. आता हे जलतत्व जे आहे ना, हे जलतत्व असं आहे की त्याच्यामध्ये ती पिंड निर्माण करण्याची क्षमता आहे. पिंडाची निर्मिती ह्या जलाशिवाय होऊ शकत नाही. आणि ते जलतत्व कसं आहे तर ते पाची पंचमहाभूताला धारण करून त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रवाह आहे. त्या ठिकाणी एक प्रकारचं रसतन्मात्राचं आधिक्य आहे. रसतन्मात्राच्या आधिक्यामुळेच त्या ठिकाणी निर्मितीचे शास्त्र आहे. निर्मिती ही रसतन्मात्राशिवाय होऊ शकत नाही. म्हणून त्या जलतत्वामध्ये रसतन्मात्राचं आधिक्य असल्यामुळे निर्मितीचं सामर्थ्य आहे आणि म्हणून त्या निर्मितीच्या सामर्थ्यामुळे या जलतत्वातून हा पिंड निर्माण झाला आणि जसा तो पिंड निर्माण झाला तसा त्या पिंडामध्ये हा पुरुष जसा मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करता झाला, की तिथे उष्मा निर्माण झाली आणि उष्मा जेव्हा अंडजाला ज्यावेळेस उष्मा दिल्या जाते, तेव्हाच ते त्याचं पोषण होतं आणि ते अंड फुटतं आणि त्याच्यातून तो जीव बाहेर येतो. हे आपण पाहतोच. तर तसं ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये हे अंडज जे आहे त्या चैतन्याने प्रवेश केला, म्हणजेच त्या पुरुषाने प्रवेश केला आणि तो पुरुष जो आहे तो अंड पूर्णपणे त्याचे छक्ल पाडून त्या ठिकाणी तो तिथून बाहेर आला आणि तो विराट पुरुषाच्या रूपात आला. ज्या विराट पुरुषामध्ये नाक, डोळे, कान, मुख, स्पर्श होणारी त्वचा असे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रियाच्या अधिष्ठानाला या पंचदेवता या प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठानात आहेत. ते उपभोगते त्या देवतांना त्याने निर्माण केलं आणि ते देवता जे आहेत त्या देवतांना पुढे त्याने क्षुधा आणि तृषा या 2 गोष्टी दिल्या. म्हणजे भूक आणि तहान हे दिली आणि त्याच्यानंतर मग त्या देवतांची काय अवस्था झाली आणि मग त्याचा पुढची कथा काय आहे, हे आपण आता पुढच्या रविवारी बघूया. तेव्हा आज आपण जे पाहिलं एकंदरीतच, ते असं की हे या आत्मतत्वातून हे 4 लोक कसे निर्माण झाले. अंब, मरीच, त्यानंतर मर आणि लोक आप असे या 4 लोक कसे निर्माण झाले, त्याचं काय स्वरूप होतं, त्याचा क्रमवार त्याचा विकास कसा झाला
आणि त्याच्यातून हा जो काही पुरुष आहे, हा पुरुष निर्माण होण्याच्या आधी हे हिरण्यगर्भ म्हणजेच ते अंडज जे होतं, त्या अंडजाची त्या जलातून उत्पत्ती कशी झाली आणि त्या अंडजाचा पुढे उष्मा निर्माण झाल्यामुळे त्याचे विभाग झाले आणि त्याला फोडून हा पुरुष बाहेर आला आणि या पुरुषाने हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, दशेंद्रिय धारण करून त्या प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठानामध्ये ते ते लोक, ते ते देवता त्या ठिकाणी त्याचा भोग घेण्याकरता आल्या. म्हणून देवदेवतांना भोगप्राप्ती करण्याकरता त्या इंद्रियाच्या माध्यमातून त्यांना भोग प्रदान करावा लागतो. मनुष्य स्वतः भोग प्राप्त करण्याच्या दृष्टीने हा अयोग्य आहे, सक्षम नाही. माणसाने किती जरी ठरवलं ना तरी तो स्वतः संपूर्ण भोग प्राप्त करू शकत नाही. पण जे काही त्याला भोग मिळतात तर त्या भोगाला भोगण्याकरता त्या देवता असतात आणि त्या देवता ते ते भोग प्राप्त करत असतात. अशा प्रकारे या विराट पुरुषाची ही सगळी संकल्पना आहे. आणि आपण आता या आधुनिक काळामध्ये आपण विचार केला तर आपणही पुष्कळ निर्माण करतो. आपण कम्प्युटर निर्माण केले, आपण अनेक प्रकारचे यंत्रसामुग्री निर्माण केली. पण आपल्याला एक असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपण चैतन्य कधीच टाकलं नाही आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला अल्टिमेट गोष्ट मिळाली नाही. जोपर्यंत त्यात चैतन्य नाहीये ना तोपर्यंत त्याची क्रिएटिव्हिटी होत नाही. तो त्याच्यासारखा दुसरा हा निर्माण करू शकत नाही. जेव्हा चैतन्यमध्ये टाकल्यानंतर चैतन्यालाच चैतन्य निर्माण करू शकतो. जड वस्तू जी आहे ते जडाला निर्माण करू शकत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा जीवशास्त्र, प्राणीशास्त्र शिकणाऱ्यांना सुद्धा हे समजणं आवश्यक आहे की त्या जीवामध्ये चैतन्य जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याला जीव म्हणतात ते येणार नाही. जीवशास्त्राचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना पहिल्यांदा जीव म्हणजे काय आणि त्याच्यानंतर जीवात्मा म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे आणि चैतन्य म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे यंत्रसामुग्री तयार करणारे जेव्हा किंवा आताच्या आधुनिक काळामध्ये कम्प्युटर आहेत किंवा रोबोट्स वगैरे आहेत, हे सगळं करताना म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा एक संकल्पना आपण त्यात मांडतो. पण जोपर्यंत त्याची चैतन्याची प्रक्षेपणा त्याच्यात होत नाही ना तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने बुद्धिमान होणार नाही. तेव्हा हे चैतन्य काय आहे आणि तसं खरंच प्रक्षेपण करता येऊ शकतं का? तर असं पूर्वी आपल्या काही ऋषीमुनींनी प्रयोग केले. म्हणजे हे जे मी सांगितलं तर ह्या काही ऋषींनी हा प्रयोग केला आणि तेव्हा त्यांना सगळं चैतन्याचं ज्ञान होतं आणि त्यांना हे माहिती होतं की नुसते पंचमहाभूत असून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये ती चैतन्याची ही त्या ठिकाणी स्थापना करावी लागेल. म्हणून काही काही ऋषींचे प्रयोग हे उल्लेखनीय आहेत. त्याच्यानंतर अगदी महाभारताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे पांडव जे जन्मले ना ह्यांच्यामध्ये सुद्धा त्या देवतांचं त्या ठिकाणी प्रक्षेपण झालं आणि म्हणून हे कुंतीला हे 5 पुत्र तयार झाले. तर सूर्याचा मुलगा हा कर्ण आहे, यमाचा मुलगा हा धर्मराज आहे, इंद्राचा मुलगा हा अर्जुन आहे. तेव्हा हे सगळे जे देवदेवतांच्या प्रक्षेपणामुळे म्हणजे चैतन्य त्यांच्याकडून चैतन्य झालं आणि मग तशा प्रकारचं ही निर्मिती झाली. तर जीवशास्त्राचा हा अभ्यास आहे. तसंच आता जो आपण कम्प्युटर म्हणतो किंवा आपण डिफेन्समध्ये पुष्कळदा काही रोबोट्स वगैरे यांचा वापर करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते फक्त आपले कमांड ऐकतात फक्त. म्हणजे कमांड बेसिसवर काम करणारे जे आहेत ना त्याच्यामध्ये कमांड देणारा चैतन्य आहे. पण जो कमांड स्वीकारणार आहे ना त्याच्यामध्ये चैतन्य नाही. तेव्हा जोपर्यंत या कम्प्युटरमध्ये किंवा रोबोट्समध्ये तुम्ही चैतन्याची प्रक्षेपणा करणार नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने ते स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही किंवा ते आपल्यासारखे दुसरे कम्प्युटर निर्माण करू शकणार. तेव्हा हे सगळं सिद्धांत आपल्याला विस्ताराने त्याचं अध्ययन करणं आवश्यक आहे. मी त्याची फक्त संकल्पना सांगितली आणि त्या संकल्पनेवर प्रत्येक श्रोत्यांनी त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि आधुनिक विज्ञान आणि जे वेदवाङ्मय आहे या दोघांचाही समन्वय साधून आपल्याला नवीन विकास काय काय करता येईल, नवीन संशोधन कसे करता येईल याच्यावरही विचार करता येईल. तेव्हा मी आता इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.